पण हम शिकेंगे यूट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, मागील 2023च्या खरीप हंगामामध्ये 40 तालुक्यामध्ये दुष्काळ सरकारने जाहीर केलेला होता, मात्र त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेली नव्हती मित्रांनो। त्याच अनुषंगाने मित्रांनो आज महाराष्ट्र शासनाने एक जीआर निर्गमित केलेला आहे। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती थेट रक्कम येणार आहे। कुठल्या तालुक्यामध्ये किती निधी येणार आहे, किती शेतकरी आहेत, त्याचबरोबर कुणाला किती निधी मिळणार आहे याची सर्व माहिती या जीआर मार्फत या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। तर मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल हा जीआर आहे। खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता आहे। हा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाचा 29 फेब्रुवारी 2024चा हा जीआर आहे मित्रांनो। या जीआर मध्ये जर शासन निर्णयामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद केलेल्या क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये जर तुम्ही वाचले तर 2443 कोटी म्हणजे जवळजवळ 2500 कोटीच्या जवळपास निधी हा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट येणार आहे। इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे मित्रांनो। आता हा शासन निर्णय नमूद केलेला क्रमांक 2 कुठला आहे मित्रांनो, तर ते जर पाहायचं असेल तर तोही जीआर मी इथे दिलेला आहे। ह्याच्या अनुसार आपल्याला मदत मिळणार आहे। किती मदत मिळणार आहे पर शेतकरी पर हेक्टर, बऱ्याचशा अशा निधी आहेत। या जीआरची लिंक ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि शेवटी तुम्हाला सांगेन हे मित्रांनो। आता पाहूया मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठल्या विभागातील कुठल्या तालुक्याला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यामध्ये निधी किती वाटप करण्यात येणार आहे याची आपण सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, सिन्नर, येवलामध्ये निधी वाटप करण्यात येणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये। ही जीआरची लिंक ही देईन, मोठा व्हिडिओ होईल, तुम्हाला अमाऊंट ही सांगत बसलो तर हे कुठले तालुके आहेत ते अगोदर पाहूया, त्याच्यानंतर कुणाला किती निधी मिळणार आहे ते पाहूया। त्याच्यानंतर धुळेमधील शिंदखेडा, नंदुरबारमधील नंदुरबार, जळगावमधील 40 गावमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। बुलढाण्यामधील 2 तालुके आहेत, बुलढाणा आणि लोणार। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर तालुका आणि सोयगावमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर जालनामधील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा या तालुक्यासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 3 तालुके आहेत, वडवणी, धारूर, अंबाजोगाई। त्याच्यानंतर लातूरमधील लातूर हा एक तालुका आहे। त्याच्यानंतर धाराशिवमधील वाशी, धाराशिव, लोहारा या तालुक्याला निधी वाटप होणार आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधील पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर या तालुक्यासाठी हा निधी वाटप करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर सोलापूर साठी मित्रांनो बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा या तालुक्यासाठी ही निधी वाटप करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सातारामधील वाई आणि खंडाळा यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर कोल्हापूरमधील हातकणंगले, गडहिंग्लजसाठी निधी वाटप करण्यात येणार आहे आणि सांगलीमधील शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज यासाठी निधी वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो। आता हा निधी किती मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो हा संदर्भाधीन क्रमांक 2चा जीआर आहे मित्रांनो। याच्यामध्ये जसं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या पिकाच्या NDRFच्या नियमानुसार कमीत कमी 1000 रुपये तर प्रत्येकाला मिळणार आहेत। त्या हिशोबाने हेक्टरीच्या मर्यादेनुसार 8500 रुपये प्रति हेक्टरी आणि जलसिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रासाठी 17000 रुपये प्रति हेक्टरी, कमीत कमी 2000 अमाऊंट असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो जर पाहिलं तर आपल्याला बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर पशुधन वाया गेलेला असेल त्याच्यासाठीही पैसे मिळणार आहेत। हा जीआर भरपूर मोठा आहे मित्रांनो, याची लिंक ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। हा होता आजचा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला जीआर मित्रांनो, ज्याच्या थ्रू आपल्याला बरेचसे मदत मिळणार आहे। 2443 कोटी म्हणजे जवळजवळ 2500 कोटीची मदत ही शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे मित्रांनो बऱ्याचशा मार्गातून। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा। जर आवडलाच असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।